करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या परिकथेत घेऊन जायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. मंडळी, प्रेमात आकंठ बुडालेले नवरा बायको आलेले आहेत डॉक्टरकडे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा प्रेमज्वर अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येत आहे, जिच्या मॅडनेस नाही ठाव अशी नम्रता संभेराव, सातारचा विनोदी दारा रोहित माने आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. बाकी काय नाही, बाकी सगळं नॉर्मल आहे. या 3 दिवसांच्या गोळ्या आहेत, सकाळी घ्यायची नाश्त्यानंतर. 3 दिवस घ्या, बरं वाटलं तर ठीक आहे, नाही वाटलं तर परत या. हां या, धन्यवाद. चलो नेक्स्ट. डॉक्टर 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 काय झालं? काहीतरी करा डॉक्टर. काय झालंय? माझ्या नल्लीला कसं तरी होते डॉक्टर. काय झालंय? कुठे माझ्या नल्लीला patient? कसं तरी होते. कुठे patient? आणा लवकर आणा. नल्ली नल्ली डॉक्टर डॉक्टर काहीतरी करा ना. लवकर आणा, माझ्या लवकर नल्लीला आणा. कसं तरी होते डॉक्टर. माझ्या नल्लीला कसं तरी होते डॉक्टर, काहीतरी करा ना. अरे पेशंट कुठे आहे? पेशंट कोण आहे? इथे. या पेशंट आहे? फिरायला आल्यासारखं वाटतंय त्या. काय झालंय यांना? माझी नल्ली सिरियस आहे डॉक्टर. सिरियस आहे? काय झालंय काय? पिल्लू पिल्लू काय होतंय? ठसका लागला पिल्लू. पाणी पाहिजे तुला. पाणी पाहिजे डॉक्टर. पाणी द्या डॉक्टर. पाणी द्या डॉक्टर. पाणी द्या की डॉक्टर. पाणी द्या डॉक्टर. पाणी द्या. पाणी द्या पिल्लू. पिल्लू पाणी काय चाललंय? पाणी दादा एक्सक्यूज मी. ओ ठीक आहे ठीक आहे. आता आता बरं वाटतंय तुला? मला बरं वाटतंय, मी ठणठणीत आहे. हा, बघा ओ बघा कसा आवाज कसा झालाय बारीक माझ्या वासराचा. बारीक आवाज आहे. डॉक्टर काहीतरी करा तुम्ही. करूया, ग्लास काहीतरी द्या, करा. ग्लास द्या, करूया, काही टेन्शन नाहीये. बसा तुम्ही, बसा बसा बसा. नाही मी नाही बसणार. मी यांना सोडून कुठंच जाणार नाही. मी यांचा हात नाही सोडू शकत. ताई त्यांना चेकोस्लोवाकियाला नाही पाठवत, ते इथेच असणार. हा, तुम्ही इथे इथे बसा. मी चेक कसं करणार नाही तर तुम्हाला? हो की नाही? मी नाही जाऊ शकत त्यांना सोडून. तुम्ही इथे या. बरं ठीक आहे बसा, तुम्ही पण बसा. मी बसू बाजूला. चालेल ना? नाही तिला जर मी शेजारी नाही दिसलो ना, कावरी बावरी होती अहो माझी. ठीक आहे. बघा कशी करते, बघा कशी करते. तिला लई होता अहो. हो ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, काहीच प्रॉब्लेम नाही. द्या हात द्या, हात द्या. अरे तुम्ही काय करता? हात द्या म्हणलं ना तुम्ही. ओ तुम्ही पेशंट आहात का? त्या पेशंट आहेत ना, तुम्ही हात द्या. नाही मी नाही असं परक्या माणसाला हात देत. अहो डॉक्टर आहे मी, छेड नाही काढणार आहे तुमची. हात द्या मी तुम्हाला. नाही देऊ शकत. डॉक्टर ती नाही देणार हात. त्याच्यापेक्षा माझाच हात बघा तुम्ही. अहो असं कसं पकडा तुमचा हात? नाही डॉक्टर तुम्ही बघा, आमचं दोघाच काही वेगळं नाही आहे. आमचं सगळं शेम टू शेम आहे अहो. बरं अहो आमचं हृदय सुद्धा एकाच वेळेला धगधग करतं माहितीये का? ओ राजधानी, ओ काय असं नसतं. धगधग धगधग असं नसतं. 2 वेगवेगळे आहात ना तुम्ही. त्यांचा हात मी नस जर तपासली नाही तर मला कळणार कसं त्यांना काय झालंय? मी सांगतो ना मग. काय झालंय? ताप आलाय माझ्या नल्लीला. ताप आलाय? अरे बघू द्या अरे सांगा, हा सांगा, सोडा. ताप आलाय माझ्या नल्लीला. परवापासून एक नाही असा एकदम अशक्तपणा होता. बरं काल सकाळपासून डोकं दुखायला लागलं तिचं. बरं. डोकं धरून बसली होती ती. मग ऐक ना तिचा चेहरा असा एवढूसा झाला होता. गाल असे लाल लाल झाले होते एकदम तिचे. आणि मग ऐक नाही पेंगोळल्यासारखी करायला लागली. आवाज बारीक झाला आणि मग ताप आला तिला. बरं. रात्री 10 वाजता तुम्हाला सांगतो 97 ताप होता. 11 वाजता 98 झाला आणि मग 99 झाला ताप. माझ्या पिल्लूला 99 ताप आला. मारू नका की. मला काय नाही होणार. मी चांगली होईल, लवकर बरी होईल. अरे ताई काहीच झालं? अहो दादा, 99 काय असा खूप मोठा ताप नाहीये. हे तापाचे विषाणू सुद्धा 99 तापाला असं एवढं हे नाही करत, काहीच धरत नाहीत त्यांना. एवढं काहीच झालेलं नाहीये. मी नका टेन्शन घेऊ. हा? डॉक्टर तिला बरं करा डॉक्टर. करणार. अहो ऐक नाही, आमचा लाडू कालपासून नरम नरम आहे एकदम. मग डब्याचं झाकण उघडं राहिलं असेल.
तसं नव लाडू म्हणजे ते मला फिरमाने लाडू म्हणतात आणि मी त्यांना फिरमाने करंजी म्हणते. बरं बरं लाडू माझी करंजी. हा ठीक आहे. लाडू माझी करंजी. पंजीचं लाडू खाऊ काय करंजी खाऊ. फराळाचं ताट फराळाचं ताट फराळाचं ताट काय चाललंय? लाडू करंजी करायला आलोय का? तुम्ही काय होतंय ते सांगणारच ना त्यांना? काय सांगत होता ना ते? काय हा ताप आला ताप नाहीच आहे म्हणा पण तरी हा ताप पुढे काय? कालपासून चिकू खात पित नाही आहे. नाही नाही, चिकू खायला पाहिजे. सीजनल फ्रूट खा. नव नव मग काय? असं नव चिकू ते मला लाडाने चिक्कू म्हणते आणि मी त्याला लाडाने आवाकाडो म्हणते. ठीक आहे. माझा आवाकाडो माझा चिक्कू माझा आवाकाडो माझा चिक्कू 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 माझा आवाकाडो. फ्रूट प्लेट काय चाललंय? कुठे दवाखान्यावर आहात का कुठे बँक स्टँडवर आहात? कुठे आहात तुम्ही? आम्हा ना जरा. आणि हे तुमच्या ना प्रेमाची नावं आहेत ना ती आता मध्ये मध्ये आणू नका. कन्फ्युजन व्हायला होतंय. काय झालंय ते सांगा ना नक्की. त्या तपासायलाही देत नाहीये तुम्ही. नीट सांगत पण नाही. लाडू चिकू पेरू आणताय तुम्ही मध्ये काहीतरी. नीट सांगा काय झालंय? डॉक्टर हा माझी नल्ली ऐक नाही नल्ली. बिमार आहे अहो एकदम. एक काम करा जीभ दाखवा. अयो बाई ओ बाई काय जीभ दाखवा. नाही नाही काय? मी नाही जीभ दाखवत परक्या माणसाला. मी काय करणार आहे असं वाटतंय तुम्हाला ताई? डॉक्टर आहे मी. जीभ आहे बघा. असं करा. मी अशी कशी दाखव नाही दाखवू शकत. अहो असं कसं ताई काय करताय त्या? डॉक्टर माझी जीभ बघा की मग. तुमची जीभ काय बघू म्हणजे त्यांना बरं नाहीये ना. ती नाही दाखवणार. हा? ती माझ्याशिवाय कुणालाच काय दाखवत नाही. अहो दादा मी जीभ बघा 50 जिभा बघतो मी दिवसभरातनं. डोळे चेक करणं जीभ चेक करणं हे काम आहे माझं. मला बघितलं नाही तर मग कळणार कसं हो काय झालंय ते? मग माझी बघा ना डॉक्टर तुम्ही. माझं आणि हिचं सेमच आहे सगळं. खरं सांगतोय तुम्हाला आहे रक्त शपथ. हम दोनों का सेम ही है. हिनं घास खाल्लं तरी माझं पोट भरतं अहो. यांनी पाणी पिल्लं की माझी ताण बघती. हिनं डोळं बंद केलं की माझी झोप होती. यांनी चादर वडले की मला ऊब लागती. ही उठली की मग काय तुम्ही झोपता? आम्ही दोघं उठतो दोघं उठतो काय चाललंय? दोघं उठतो. हे केलं की तुम्हाला ते होत आहे. तुम्हाला हे केलं की ह्यांना हे होत आहे. ह्यांना हे केलं की तुम्हाला ते होत आहे. मग तुम्हाला काय करू मी? ह्यांच्या ह्यांना होईल का ह्यांना करू का तुम्हाला होईल? काय चाललंय? काय करू काय मी डॉक्टर म्हणून? डॉक्टर आहे ना यार मी. जिभा तपासणं व्यसन नाही आहे माझं. जिभा तपासणं माझं काम आहे ते. कळलं का? नका ना असं करू दादा. काय करू मी आता सांगा मला. डॉक्टर माझ्या नल्लीला त्रास नका ना देऊ तुम्ही. आधीच माझं पिल्लू केवढ्या त्रासात आहे अहो. दादा आम्ही तरस तुम्ही नका ना तरस करून घेऊ. मला काय नाही होणार. अरे थांबा हो. अरे काही मेजर नाही झालेलं आहे. 99 हा तापच नाहीये. खरं सांगतोय मी. आणि तुम्हाला जास्त त्रास होतोय असं वाटतं. तुम्ही आजारी आहात असं वाटतंय आता मला. काही नाही त्यांना जीभ दाखवायला सांगा. नाही तर जीभ दाखवल्यावर मला कळणार की नाही काय पचन आहे बाबा. काय पचनक्रिया काय आहे. अपचन झालंय का काय बाबा नक्की कळणार की नाही मला. हो की नाही? हो की नाही ताई? हो की नाही? मग चला दाखवा बरं. दाखवा बरं जीभ दाखवा. चला दाखव थोडीशी जीभ. हा, चला चला. हाय का? अरे बापरे. डोंबल बघू मी? डोंबल ह्याच्यात काय मला कळणार आहे काय आजार झालाय ते? नीट पूर्ण दाखवा ना. असं दाखवा ना. नाही होणार. करा. नाहीतर तुम्हाला मी सांगतो औषध देणार नाही मी आधीच. नाही नाही ऐका ऐका माझं ऐका माझं ऐका. लय झालं इथे या बाजूला. माझं ऐका. बस झालं आता. लय झालं तुमचं. मी जर बरी नाही झाले तर तुमच्याकडे कोण बघणार आहे हो? मला दाखवू द्या जीभ. अरे ताई मी दाखवते. आई ताई ओ ओ मी तयार आहे. ताई एवढं काही करायला मी काही सांगत आहे तुम्हाला. मी तयार आहे. एवढं काही नाहीये. सोपी क्रिया एवढंच करायचंय. वा वा ओंकार. चला हाय का? ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी ठीक आहे म्हणतो. काय ठीक आहे डॉक्टर? ठीक आहे काय म्हणताय तुम्ही? डॉक्टर आहे मी. नाही तुम्ही डॉक्टर आहे मग काय झालं? ठीक आहे कसं? खाय ना झाली अहो ती कवापासनं काय काय झालंय? काय झालंय? अहो ती ऐक नाही म्हणजे मी लय फोर्स केला म्हणून काल ऐक नाही सकाळी नाश्त्याला तिनं थोडंसं चिकन शेजवान राईस खाल्लं हाफ मध्ये. नाश्त्याला?
नाश्त्याला हा, मग मला वाटलं की तिचं पोट भरलंच नाही आहे म्हणून मग मी 12 वाजता तिला म्हणलं की मग दूध पितीस का? मग ती 2 गल्लास दूध पिली. मग मला वाटलं की नुसतं दूध कसं, मग काहीतरी खायला दिलं पाहिजे म्हणून मग मी तिला 2 आंबं दिलं. म्हणलं आंबं खा बरं वाटेल. मग आंबं खाल्लं तरी तिचा चेहरा असा असं भावरिकच झाला होता. मग मी म्हणलं की मग बांगडा खा बाया. मग एवढा बांगडा खाल्ला तिने. मग जरा झोपली ती, झोपून उठली संध्याकाळी. मग मला वाटलं की आता तिला भूक लागली असेल ना. मग मी म्हणलं खाते का ग थोडं काय? तो म्हणजे नाहीच, मी नाहीच खाणार. मग मी 4 समोसे घेऊन आलो. म्हणलं समोसा का? खातच नव्हती. जबरदस्तीनं खाल्लं तिनं. थोडं थोडं करून 4 समोसे संपवलं. 4 समोसे संपवलं. मग तरी मला असं वाटत होतं की तिला काही बरंच वाटणं झालंय. मग रात्र झाली. रात्र झाल्यावर म्हणलं की असं नको करू, थोडं तरी खायलाच माग ना. मग मी तिला थोडंसं सूप आणलं. मग थोडं तिनं मंचुरियन खाल्लं, सूप पिली. तू पिली? तुम्ही मी दारू पिली का जरा? एवढं कोण देतं खायला? आंबा, दूध, बांगडा, हे काय हे कॉम्बिनेशन डस्टबिन मध्ये पण नसतं कधी एकत्र. काय झालं असेल पोटाचं? पोट घाबरलं असेल अहो, वरून काय काय येत आहे? हे अपचन झालंय त्यांना, बाकी काही झालेलं नाहीये. डॉक्टर नाही, अपचन नाही डॉक्टर. तेवढंच झालं ते बोलताय ना, म्हणजे आपण माझ्या पिलूला काहीतरी डेंजर झालं. डेंजर झालं दादा इकडे बसा. तुम्ही. मला तर कळत नाही पेशंट कोण आहे तुमच्यातलं नक्की. कोण कोणाला सावरतंय? ओ तुम्ही ते या बाजूला या. तुम्ही इथे आहे, तुम्ही त्यांच्याच बाजूला बसायला सांगतोय. फक्त या बाजूला बसायला सांगतोय की नाही मी? नाही जमत माझ्याशी. काय नाही, गप्पा बसा तुम्ही. काही झालं की आपलं 90s पिक्चर आलाय. कोण आहे? फुलावर काटे आहात तुम्ही का दोघे? नाही काय चाललंय एवढा ड्रामा? गपचूप इंजेक्शन देतोय ते घ्यायचं आणि इंजेक्शन नाही डॉक्टर, इंजेक्शन देऊन देणार नाही मी. कशाला? नाही इंजेक्शन नाही घेऊ शकत ती. माझा ससा आहे तो. माझ्या सशाला अशी सोय टिचली तर काय होईल माझ्या सशाचं? नका हो हे नका. घ्या इंजेक्शन गपचूप. इथे उभ्या राहा. ऐका की मी घेते की इंजेक्शन. आज झालंय नुसतं. घेते की इंजेक्शन. ऐका की माझं, मी घेते की. नाही पिलू, हे बघ तू काय करतेस मी सहन करीन की, मी सहन करीन ना. तू नुसतं म्हणते सहन करते पण मला माहिती तुला नाही सहन होत. तुला एक नाही दुखत असतं पण मला दुखल म्हणून तू काय करत नाहीस. तू आता दाबून ठेवतीस आवाज. मला कळतं डोळ्यात तुझ्या. मी तुझ्या डोळ्यातली बाराखडी वाचू शकतो नल्ले. जाऊ द्या हो, नंतर वाचा ती. मला द्या इंजेक्शन. तुम्ही मला द्या. मला माहित नाही, मला द्या इंजेक्शन. आमच्या दोघांचं. मला कसं देणार इंजेक्शन? तुम्हाला बरं नाहीये का? बरं कोणाला नाहीये? त्यांना बरं नाहीये ना, मग गप्प बसा. इथे या तुम्ही, मला इंजेक्शन देऊ द्या. ऐका माझं, बस झालं. मी सहन करीन. मी घेईन इंजेक्शन. तुम्ही नका टेन्शन घेऊ. नल्ले काही नाहीये, मी तयार आहे. एवढं काहीही नाहीये. या इथे. नल्ले या ना इथे. हे बघ तू नुसतं म्हणतीस तुला सहन होईल, तुला नाही होत सहन. मला कळतंय तुझ्या डोळ्यात. काय कळत? बरं नाही होणार सहन. बरं. हे बघ माझ्या डोळ्यात बघ काय दिसतंय. प्रेम दिसतंय. प्रेम दिसतंय आणि काय दिसतंय? मला दिसतंय आपल्या प्रेमाची नदी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे आणि त्या समुद्राच्या किनाऱ्यावर आपलं प्रेम आहे आणि त्या किनाऱ्यावर आपल्या प्रेमाची वाळू आहे आणि त्या वाळूत आहे का नाही मी माझा मोती हुडाकतोय. आणि मी माझा शिंपला. आणि मी माझा मोती हुडाकतोय. शिंपला. माझा मोती. मी माझा शिंपला. माझा मोती. अगं माझा मोती. माझा मोती ग. झालं हो, झालं. चिंपला मोती चुईंग. आंबा जर का बेस्ट परफॉर्मर मिळालाय का? काय काही झालेलं नाहीये. एवढं इंजेक्शन घेतलेलं आहे. ऐका, ठीक आहे मला पटतंय तुम्हाला काळजी आहे, पण एवढं तुम्ही ना फुगलवर वाचता आणि असं टेन्शन घेता काहीतरी झालंय असं नाहीये. चांगलं आहे बघा. ऐका, 3 गोळ्या आहेत 3 दिवसाच्या. सकाळची, दुपारची, रात्रीची. कळलंय? या नीट घ्या. ओके? काही ऐका ना, एक विचारते, यातली कुठली बी गोळी कडवट नाही ना?
नाही कडवट नाही आहे, पण रात्रीची जी आहे एक ही पांढरी ती थोडीशी कडवट आहे, बाकी नाही. मग मी ती घेतो. तुम्ही का घेताय ती? माझा पिल्लू गोडाचा शिरा आहे अहो. गोडाचा शिरा. आयुष्यात कवच कडवटपणा बघितलाच नाही तिनं. अहो पण मी म्हणून गोळी घेतली तर सगळा कडवटपणा माझ्यात येऊ दे, मला चालतंय. अरे, अहो, कडवटपणा. अहो गोळी कडवटपणा अंगात येण्यासाठी नाहीये, आजार बाहेर जाण्यासाठी आहे. तुम्ही का गोळी घ्याल त्यांची? घेईल गोळी, दादा मी गोळी घेईल. मला चालतंय. हेच काय, मी तर बंदुकीची गोळी पण गेली हिच्यासाठी. माझं प्रेम आहे तिच्यावर. आमचं लग्न झालं, 7 फेरे मारले की नाही, तो हिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणलो होतो, ठीक आहे. अख्खा जन्म तुझी 7 दिन म्हणून. माझ्या पिल्लूला काय झालं तुम्ही बरं. नाही जगू शकत डॉक्टर. हो, हो. माझ्या पिल्लूला काय झालं हो. तुम्ही नाही जगू शकत. हो दादा ऍज अ डॉक्टर म्हणून मी हे सगळं का बघतोय मला सांगा. काही गरजच नाहीये ना मला हे सगळं बघायचं. सगळं बरे होणार त्यांना काही झालेलं नाहीये, एवढं रडू नका. आणि एवढं तुमच्या एवढा मस्त एवढा वेगळाच प्रेम करणारा जर नवरा असेल तर मग काय त्या बऱ्याच होणार की नाही? काय ताई? हा बघा कशा हसतात, आत्ताच हसतायत त्या. आता कशी कळी खुलली बघा. डॉक्टरचा हे जादू आहे ती. माझा ढोंगे असं नाही करायचं. माझा ढोंगे असं आता गावली. अरे अहो दादा मी गावली आहे तुम्हाला. बघा तरी एवढ्या प्रेमात वाहवत जाल, दिसत पण नाहीये तुम्हाला कोण गावली आहे ते. इथे आहेत त्या. चला आता तिकडे गावली वगैरे ते घरी करा. चला पेशंटला एवढा यार हे प्रेम म्हणजे ना. मला आडू माझी चकली, माझा चिकू, बाहेर सगळं बाहेर चला, हे सगळं बाहेर करा. रेडी लोक आहेत, प्रेम करणारी. हॅलो काय हो, तुम्ही मला फोन केलाय? आज पेशंट मधून वेळ कसा मिळाला? नाही, एका पेशंटमुळेच तुझी आठवण आली. एक बोलायचं होतं. हा बोला ना. का कळतो माझं पिल्लू, माझं सोंडू, माझं गुंडू पुंडू मुंडू, माझ्या पपलू बुबलूनी मम केलं का? मम झाय का माझ्या? या फालतूगिरीसाठी फोन केलाय मला? डोक्यात फरक पडला का तुमच्या? स्क्रू हल्ला असेल तर येताना चांगल्या डॉक्टरला दाखवून या आणि फोन ठेवा. पेशंट सोडून नेम करत बसला. ठेवा फोन. वेगळंच प्रेम आहे आमच्या घरात. साला नेक्स्ट. इट वॉज अ टू मच परफॉर्मन्स. मजा आली. सई तयार परफॉर्मन्स होता, फार मजा आली. मला हे प्रहसन बघून असं वाटलं की दिस ऑर नथिंग असं खूप मला वाटलं. आणि तुम्ही सगळ्यांच्या मनामध्ये खूप जास्त प्रेमाची भावना निर्माण केलीत. म्हणजे मला असं वाटतं की तू राऊत एका अर्थाने ऑडियन्सचं रिप्रेझेंटेशन करत होतास की शेवटी तुला तुझ्याही बायकोला फोन करावा असं वाटलं. आणि मला असं वाटतं की जेव्हा लोकही प्रहसनं बघतील तेव्हा असा काहीतरी छान प्रेमाचा डायलॉग नक्की होईल. प्रेम पसरवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळी, आज एका लग्नामध्ये येणार आहे एक आगंतुक पाहुणा. त्यामुळे चला बघूया पाठवणीचा सोहळा कसा रंगतोय ते. तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. प्रिया, बाळा काळजी घे ग प्रिया. जावई बापू. बाबा जावई बापू, हा बाबा. माझ्या लेकीची काळजी घ्या. हो बाबा. आमच्या प्रियाला आम्ही हाताच्या फोडासारखं जपलंय, माझ्या पोरीला मी. हो बाबा. हा जावई बापू काळजी घ्या. पाया पडतो बाबा. हो असू द्या. आता कुठे करताय? असू द्या असू काळजी घ्या. प्रिया येत जागत नमन. ओय रडायचं नाही. जा आता. तुम्ही पण या सगळ्यांनी. हो तुम्ही पण या. तुम्ही पण या. हो. तुम्ही पण या सगळ्या. तुम्ही पण या. हा प्रसादराव पण या. मी कसा येणार? तू माझ्याकडे येणार ना. मी काय म्हणतो, छान झालं कार्य. खरंय खरंय अगदी मनासारखं झालं. खरंय संकेतराव. अहो, आणि तुमची मुलगी म्हणजे नक्षत्र आहे हो. हो संकेतराव, माझ्या पोरीला तुम्ही पदरात घेतलं.
खूप खूप आभार तुमचे. अहो सुंदर म्हणजे आमच्या अख्ख्या घराण्यात एवढं कोणी सुंदर नाही हो. अहो काय तू आहे सुंदर? अरे सांगतोय ना मी नाही आहे. हे आहे सुंदर वाटते. नाही म्हणजे तसं नाही. अहो त्या विहीणबाई आहेत, मी कसं सांगणार सुंदर आणि हे दादा बहिणीसारख्या माझ्या. भाऊ म्हणून सांग. बघा आता आपलं नातं जुळलं, आपली सोयरीक जुळली. खरंय, खरंय. अहो, मी ना तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. याला फोटो दाखवला होता प्रियाचा. हा. फोटो बघितला, मला म्हणाला बाबा पसंत आहे मुलगी. अच्छा. अरे म्हणलं काय नातेवाईक बघ, शिक्षण बघ मुलीचं, घरातले कसे आहेत ते बघ. म्हणाला नको मला पसंत आहे. अहो आता आम्हाला जमलं नाही. कमीत कमी त्याची मुलं तरी क्रिस्टल क्लिअर होतील. खरंय खरंय खरंय. ना आमची प्रिया आहेच तशी, लाखात एक आहे. आणि संकेत भाऊ, आमचे जावई बापू पण बाबा छान आहेत, मस्त आहेत आमचे जावई बापू पण. खरंच तुम्हाला सांगतो, आम्ही पण नाही बघितलं हो. म्हणजे जावई बापूंना नीट. मी हिला बोललो, हिला फोटो दाखवला, प्रिया बोलली आवडला. म्हटलं बघ प्रिया, आवडला या शब्दाचा अर्थ माहिती आहे ना तुला? आवडला म्हणजे आवडला तेच म्हणायचं. तो हो बोलली. हो की नाही? विचारलं की नाही? हो, आम्ही पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी संध्याकाळी पण तिला विचारलं, बाई आवडला या शब्दाचा अर्थ माहितीये ना? आवडला म्हणजे आवडला असं एकदम फायनल वाला आवडलाय ना? तर हो म्हणाली. हो की नाही रे? हो, मी पण विचारलं की ताई तुला आवडलं म्हणजे तुला जो अर्थ लागलाय तोच आहे ना आवडलाचा? मला हो म्हणाली बाबा ती. आवडलाय म्हटलं आता पोरगी बोलते तर ठीक आहे बाबा. असंच होतं, सगळी नाती वर जोडली जातात. नाही खरंय 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 खरंय. बरं चला आता येऊ आम्ही. काय वहिनी उशीर झालाय ना, निघतो. आमच्या पोरीला. प्रिया, काहीही काळजी करू नका तुम्ही तिची. हो. चल म्हणता. चला वाजवा रे वाजवा. तू इथे का आला? नवरा कुठे आहे? नवरा कुठे आहे? नवरा कुठे आहे? ए, मुंडावळ्या देऊ ना. काय मुंडावळ्या बोललोय आप्पा. याला मी कापणार आप्पा. याला मी आजच्या आज इथल्या इथे कापणार आप्पा. काय करतो रे? पोरीचं लग्न रे. पाय पडतो तुझ्या मांडवत नको गोंधळ गाव. काय थरार मांडलायचा? प्रसादराव काय प्रिया आपल्याला धागा देऊन तू याच्याशी लग्न करते प्रिया. त्याला मी सूर्याची पप्पी जरी घेतली तरी एवढा टॅन नाही होणार मी. ओके लांब तू जा इथून. तू इथून जा. हे बघ, माझं लग्न झालंय आता आणि माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. कितीदा सांगू रे? नको करू रे. मला आप्पा बोलतोस ना तू? रिस्पेक्ट करतोस ना माझा? आप्पा बोलतो. आप्पा रिस्पेक्ट करतो म्हणून आपण तुम्हाला काय करत नाही आहे. आपल्या प्यारच्या पप्पा आहे ना तुम्ही, म्हणून तुम्हाला. तुम्ही काय केलं आप्पा? आपल्याला पाठवला ना जेलमध्ये, तिकडे मार खायला लावला ना पोलिसांचा आप्पा. कधी इन्सल्ट केला आपण तुझा? कधी टच पण आपण कधी टच केला तुला? नाही केला ना टच? नाही केलं. मग याला मारणार. माझी शपथ आहे तुला ओंक्या. काय करताय आप्पा? चुकून बोललो. एका वर्षाचा आत नाही कापला ना? अरे चुकून बोललो यार. कापतो एवढा नाही रे. चुकून आला आता. ए तुला सांगून ठेवतोय, एका वर्षाच्या आत जर आपण तुला नाही कापला ना, ह्या कोयत्याने आपली जबान कापेन आणि ढेंगा खालून तुझ्या गटारात टाकेन. आधी सांगतोय. ए श्याम्या, माझा भाऊ पोलीस आहे. श्याम्या, काय झालं रे? काय झालं? श्याम्या हा बघ. तनबाई ना, तू इथे काय करतोय रे? वेलकम इन्स्पेक्टर साहेब, वेलकम. अरे तुझी इथे यायची हिंमत कशी झाली? मी नाही मारलं त्याने. दाखव तू. हे बघा,
तुझी वाट इथे नाही आहे, या एरियातला पोलीस नाही आहे. तू तिकडे चाल धुळ्याला जा. बोट कोणाला दाखवतो रे? महाराष्ट्रातले सगळे पोलीस स्टेशन बघितलेला इन्स्पेक्टर आहे मी, कळलं ना? हा? मी नाही रे बाबा, तो मारतो. इकडे इकडे इकडे. माझी पुतणी आणि तिच्या नवऱ्याला जर काही त्रास दिला ना, तुला बर्फाच्या लादीवर झोपवून असा तुडवेन ना. तुडवा. अच्छा, मस्ती आली तुला. तुडवा. नाही. या प्रियासाठी आपण काय पण सहन करायला तयार आहे. तुडवा प्रिया. बघू तेरे लिए कुछ भी, समजा ना. चल पोलीस स्टेशन. त्याला मारतो. कुठे गेला? गरीबांचा रामचरण. आपण मारणार तुला. एका वर्षाचा तुला कापणार. चल चल चल. गिनती सुरू करे. उलटी गिनती सुरू कर. पोलीस स्टेशन मध्ये राहणार पोलीस स्टेशन. प्रिया फक्त जेलमध्ये प्रिया. हा जा जा. हा चला चलो वरात वो वरातीचे घोडे थांबा. अहो बाबा, कोण आहे तो? हा? कोण आहे तो? अरे तो कोणच नाही तो. चलो वरातीचे घोडे बजाव या. थांबा 2 मिनिटं. काय बाबा, कोण नाही तुम्ही बोलताय बाबा? यार, माझी काय चूक होती? मी आपल्या लग्नाला उभं राहिलो होतो, आला कोणतरी घेऊन मारतो मला, बोलतो यार मी काय केलंय मला काय माहित आहे? कोण आहे तो? ओ बाबा, तुम्ही तरी विचारा ना, काय बोला ना काहीतरी. ओके गाईज, दॅट्स माय टाइम. काय बोलताय तुम्ही? अरे काय बोलणार रे बाबा, दातकेली बसली माझी. काय प्रिया, प्रिया, प्रिया कोण आहे तो? प्रिया, तुझा प्रियकर आहे का तो? नाही काय प्रियकर वगैरे नाही, कोणीच नाहीये तो. एक मिनिट. प्रिया, मी तुला काय सांगितलं होतं? नात्यात पारदर्शकता हवी. सांगितलं होतं की नाही? नाही, बरोबर. हो बाबा. तुला मी काय सांगितलं? जावई बापूंना सगळं सांग. तू सांगितलंस? हो बाबा. स्पष्ट सांगितलंस? हो बाबा. सगळं हो, क्लिअर? नक्की. अरे हो बोलते. झालं, चला सांगितलं बोलते. चला. अरे नाही, 1 मिनिट थांबा. प्रिया, तुम्हाला काय सांगितलंयस? मी तुम्हाला म्हणाले होते की एक मुलगा माझ्या मागे आहे. मग झालं क्लिअर. सांगितलं होतं. चला. नाही, थांबा 1 मिनिट. अरे, सांगितलं ना. हो, थांबा बाबा 1 मिनिट. तू मला बोलली होतीस की तुझ्या मागे एक मुलगा आहे. तू खूप कॅज्युअली बोलली होतीस. हे बघ, मला मान्य आहे 99.99% मुलींच्या मागे एक तरी मुलगा असतो. मला जेन्युअनली मानलंय. पण हा कोयता घेऊन आला होता ग. नाही, पण मी क्लिअर केलं होतं ना, एक मुलगा माझ्या मागे आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, पण माझं त्याच्यावर प्रेम नाही, तर मी त्याला नाही म्हटलीये. सगळं क्लिअर आम्ही आहे. लपवून ठेवत. सगळं सांगितलं. सांगितलं. अरे पण तू कोयता घेऊन आला होता मला मारायला. अहो बाबा, मला तो धमकी देऊन गेलाय हो. 1 वर्षात मला संपवणार म्हणतोय हो बाबा. प्रसादराव, हा पॉइंट आहे बरं का? पॉइंट. हे बरोबर आहे, पण बोल ना काहीतरी. नाही नाही मारणार तुम्हाला तो. नाही मारणार. आमच्या प्रियाच्या मागे 1 वर्ष होता तो. हिला कुठं काय केलं? बघा. नाही केलं. नाही आम्हाला कुठं काय केलं त्यांनी? काहीच करत नाही तो. नाही. आता मगाशी हे त्यांच्या अंगावर बसले. कुठं काय केलं? काय केलं? काय नाही. हे अंगावर बसतात म्हणजे आहे ग बापरे. नाही ऐका काय करणार तो? करतच नाही. रट आहे तो. ऐका 2 मिनिटं तुम्ही माझं ऐका. तो प्रियाला काही करणार नाही, कारण त्याचं प्रियावर प्रेम आहे. तो तुम्हाला काही करणार नाही, कारण तुम्ही प्रियाचे आई वडील आहात. त्याला तुमची रिस्पेक्ट आहे. पण त्याची खुन्नस माझ्यावर आहे हो. नाही. तो मला कधीही मारू शकतो बाबा. मम्मी यार, नाही हो. नाही करणार असं. नाही. तसं नाही. ऐका ना, काय? मी एक डिसिजन घेतलाय. काय? सगळं क्लिअर आहे. हे लग्न मोडलंय. तुम्ही त्याला जाऊन सांगा की हे लग्न झालंच नाही. हो, काय बोलताय तुम्ही? मला कळतं का तुम्ही काय बोलताय ते? मला कळतंय. तुम्ही हात जोडतो असं नका करू. आमची प्रिया म्हणजे पवित्र गंगा आहे, गंगा. तुम्ही मेरू पर्वतासारखं तिच्या मागे ठामपणे रक्षण करायला उभं राहायला पाहिजे. पुरुषासारखे पुरुष ना तुम्ही. ऐका ना जावे बापू, असं नाही, मला जावई बापू असं नका करू. जावे बापू ही खांडेकर घराण्याची शान. मी असं नका करू जावई बापू. नाही, मला माफ करा. मला नाही जमणार आहे लग्न. भाड्याने आणली ती. डाग लागले तर तो ओरडेल ना शुक्ला. हो प्रसादराव, नाही काय करताय हो? फेटा म्हणजे घराण्याची इबरत असते हो. चढवा बरं आधी.
मी काय करू संकेतराव अरे काय उठा ए बापरे ए अरे काय करायचं या माणसाचं अहो जरा तोल सांभाळत नाहीये माणूस अहो कसं मॅनेज करता तुम्ही यांना हॅट्स ऑफ तुम्हाला. काय आहे? हो. काय कर काय हे काय हे फिरवा जरा एक नाही नाही मंदार आता तू आमचा ऐक नाही लग्न झालेलं आहे ती आपल्या घराची सून आहे आता तिला आपण घरी घेऊन जायचं बास हे आता संपला कसं विषय. बोललात हो. बेस्ट आहे हे उत्तम आहे आपण काय करूया हे बघा ए ए ए ए दिनेश बेटा ऐक आपण काय करूया यांना ना सुखरूपपणे गावाच्या वेशीबाहेर सोडून येऊ यांना एकदा का आपण गावाच्या वेशीबाहेर सोडलं की आपण सुटलो काय बोलतो नाही नाही, सुटलं म्हणजे काय तुम्ही जबाबदारी झटकता याचा अर्थ. नाही नाही पप्पा श्याम काका आता त्याला घेऊन गेलेत ना. हा. तो जर सुटला आणि त्याच्या बेवड्या मित्रांना घेऊन त्याने भाऊजींची गाडी रस्त्यात अडवली आणि भाऊजींना उबाडवा कापला तर काय करायचं. अरे दिनेश बाबा डेंजर आहे तो. कशाला बोलतोयस हे? नाही, काय येडा झालास काय दिनेश नाही नाही मला जमणारच नाही लग्न. मी नाही करणार लग्न हे. काय करणार? नाही हा आता काहीतरी बोलला आम्हाला नाही, बाहेर का? अडवणार मग आम्ही नाही जायचं इथे राहायचंय का आता इथे कुठं राहताय माझ्याकडे दुसरे एक आयडिया आपण काय करूया यांची जी गाडी आहे ना नवरदेवाची दिनेश तिना एमटी पाठव रिकामी पाठव आणि पम्याची टमटम मागव ह्याच्या टमटम मध्ये टाकूया आणि गावच्या मागच्या तर टेंब्याच्या रस्त्याने घेऊन यांना गावावर सोडू चालेल. एकदा का आता गावावर गेली की आपली जबाबदारी संपली काय संपली म्हणजे काय आणि मग त्याला कळलं नंतर की ही एमटी गाडी होती आणि नंतर त्यांनी मला पकडलं तर मी काय करणार. संपली जबाबदारी संपली तुम्ही म्हणताय. भाऊजी तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय. अहो तो नल्ला आयटम आहे चप्पत म्हणजे त्याला ना एकदा गँगमध्ये जायचं होतं पण त्याला कोणी गँगमध्ये घेतलाच नाही आणि आता पण त्याने फुल मर्डर केलीच नाहीये सगळे हाफ मर्डर केलाय. नका घाबरू तुम्ही. मूर्ख आहेस का रे तू. माझ्यापासून त्यांनी फुल मर्डरची सुरुवात केली पाहिजे असं वाटतंय तुला. काय नाही ए दिनेश इकडे ये हे होऊ शकतं हे होऊ शकतं. काय बोलतोय मम्मी हे होऊ शकतं बोलतोय होऊ तो. शकतं म्हणतोय नाही होणार आहे मी देवाकडे प्रार्थना करेन की माझ्या कुंकवाची रक्षा कर माझं कुंकू कधीच पुसलं जाऊ नये यासाठी मी रोज उपवास करेन. या तुझं कुंकू पुसलं नाही जाणार आहे. तुझ्या कुंकवाचे तो हातपाय तोडणार आहे. मग आयुष्यभर तुझ्या कुंकवाला तू हळद लावत बस. काय बोलतेस प्रिया. ऐका जाऊ बापू काही होणार नाहीये मी हात जोडून सांगतोय तुम्हाला खरंच काही होणार नाही असंही बाबांचं म्हणणं आहे. तुम्हाला चांगली मुलगी मिळाली तुम्हाला मिळाली नसती एवढी का सोडता हे सगळं ऐका माझं ऐका मी तुम्हाला शब्द देतो माझा भाऊ आहे ना श्याम्या खूप मोठा इन्स्पेक्टर आहे. सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये त्याची वट आहे. नक्की बघा नक्की म्हणजे मी शब्द देतोय आता तो घेऊन गेला ना 1 वर्ष तो काय त्याला जेलमधनं सोडणार नाही. आणि हा जो होता ना तो शब्दाचा पक्का आहे. श्याम्या नाही तो पहिला आला ना अंक्या तो शब्दाचा पक्का आहे. तो काय बोललाय 1 वर्षाच्या आत तुम्हाला संपवणार बोलला. 1 वर्षानंतर तुम्हाला हात पण नाही लावणार. शब्द आहे त्याचा शब्द म्हणजे शब्द आहे त्याचा. आणि काही झालं मी स्वतः येईन तुमच्या घरामध्ये बसून तप्पडेन त्याच्यावर माझा शब्द आहे. मी विश्वास ठेवा माझ्यावर काही होणार नाही. श्याम्या त्याला जेलमधनं सोडणारच नाही. बघा माझा तुम्ही विश्वास देत आहे. यस यस जाऊ अहो काय असं काय करताय मी आहे ना कशाला टेन्शन घेताय. संकेत भाऊ खूप खूप उपकार झाले तू बाळा असंच करू आपण. या आता हे वाजवणार हे वाजव बाबा. दिनेश काय बाबा गोंधळ घातला यांनी. दादा ए दादा अरे अरे तो पळाला रे तो पोरगा पळाला तो. कोण पळाला अरे तो पोरगा तो प्रियाचा आशिक तो चावला माझ्या हाताला. पळाला हो आणि कोयता घेऊन गेलाय आणि तो म्हणाला नवऱ्या मुलाला मी सोडणार नाही म्हणे. ते काय माणसं इतका वेळ त्यांना सांगतोय जा 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 एवढाच गाव बाहेर पडले असते. पोलिसांना सांगू का. ते आता एवढं करतोय मरू दे त्यांचं ते बघतील काय ते आपल्या प्रियाला नाही गाणार. चला आता अरे सांगतो जा बघून ये. ए बाबा, दिनेश, जा. दिनेश वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स ऍक्च्युली आवडला म्हणजे एकदमच आवडला आणि दिनेशची एक्स्ट्रा माहिती देत होता त्याची पण फार मजा आली. मस्त बहारदार परफॉर्मन्स. बघा हासरसे काय म्हणतात प्रसाददा. दिनेश हे ऐनवेळेला घेतलेलं नाव आहे का होतं स्किटमध्ये लिहिलेलं. स्किट मध्ये नाही टेक्निकलला घेतलेलं. टेक्निकलला घेतलं होतं. अच्छा वनितानी पण त्या नावाला सूट आहेस तू बने दिनेश. छान वाटलं. तुझे काय नाचत होतीस वनिता अशक्य आणि ती जी रिॲक्शन दिलीस मधली एक हे बसल्यानंतरची अगं खतरनाक.
प्रिया मस्त गोड गोड दिसतेस आणि ते गुलाबी जी फुलं लावलीत मागे ती पण फार इंटरेस्टिंग आहे. मंदार मस्त, संकेत मस्त, चेतना मस्त, पशा मस्त, सूर्याची पप्पी घेणारा आणि बर्फाच्या लादीवर झोपायला तयार असणारा आशिक पण चांगला होता. मजा आली. सई. मजेदार परफॉर्मन्स होता. राऊतची एंट्री मला फार आवडली. मस्त नाचला. छोटं छोटं जे तू पेरतेस ना वनिता ते खूप भिडतं आणि ते पोचतं पण छान. आज पण ते पोचलं. मला उत्तम सांघिक परफॉर्मन्स वाटला आणि आम्ही दिनेश या नावावरती फार मजा केली आहे. म्हणजे दिनेश दिनेश असं बोलून काहीतरी गंमत आहे त्या नावात. आणि बने तुला ते नाव दिलं ह्याच्यात अजून काहीतरी गंमत आहे. आम्हाला पण सतत दिनेश दिनेश अशी हाक मारावीशी वाटत होती. फार चपखल बसलं ते नाव. आणि मला तो पार्टही आवडला ज्या पॉइंटला ते सगळे पळून निघून गेले. ते पण फार मस्त होतं. सगळ्यांची कामं उत्तम. फार मजा आली. हसलो. व्हेरी नाईस. मजा आली.